नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझ्याच धोंड्याला केस करत आहे. इंद्रनील बिचारा चेहरा करून बोलला. काय? विराट जोरात ओरडला. काय? खरंच? म्हणजे ही म्हणजे तुझी, म्हणजे माझी, ही खरंच तुझी बायको? नाही, म्हणजे माझी बहीण आहे, माझी बहीण, माझी सायली. ही खरंच अगदी सायलीसारखी आहे, शांत आणि ब्युटिफुल. तिला पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. विराटला एवढा आनंद झाला होता की काय बोलावे ते शब्दही सुचेनासे झाले होते. ती इंद्राची बायको आहे हे समजल्यावर त्याला एवढा आनंद झाला होता की त्याला तो व्यक्तही करता येत नव्हता. खरंच त्याच्यासमोर त्याची सायली उभा आहे असे त्याला वाटले. लहान मुलाला चॉकलेट ऑफर केल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद आज त्याच्या चेहऱ्यावर चमकत होता. देशमुख फॅमिलीला ती ऑलरेडी भेटली होती. त्यांनी राधाला त्यांची मुलगी मानले होते. तिचे आई प्रतिभा देशमुख यांच्यासोबत अधूनमधून बोलणेही होत असत. त्या न चुकता राधाला फोन करून तिची खुशाली जाणून घेत असत. त्यामुळे विराटलाही राधाबद्दल बरीचशी माहिती त्याच्या आईकडून मिळालेली होती. आज तिने पहिल्यांदाच विराटला पाहिले होते. तोही आज पहिल्यांदाच राधाला बघत होता. राधा ही अगदी सायलीसारखी आहे हे तर आईने त्याला आधीच सांगितले होते. ती अजूनही इंद्रनीलच्या मांडीवर होती. त्याने ओढल्यामुळे ती डायरेक्ट त्याच्या मांडीवर जाऊन पडली होती. या दोघांचे नक्की काय चालू आहे तिला हेही समजले नव्हते. ती विराटकडेच पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद तिला स्पष्ट दिसत होता, परंतु तो आनंद कसला आहे हे मात्र समजत नव्हते. राधाचा एक हात हळूच धरून त्याने तिला मांडीवरून उठवले आणि तोही तेथून उठून तिच्या बाजूला उभा राहिला. तिच्या दोन्ही खांद्याला धरून तिला हळूहळू विराटसमोर आणून उभा केले. विराट तिच्याकडे अगदी भावुक होऊन बघत होता. राधा हा माझा अगदी जिवलग मित्र विराट आहे. हा प्रतिभा काकूंचा मुलगा, तुला मी बोललो होतो ना, तोच हा. इंद्राने विराटची ओळख करून देत राधाला विराटबद्दल माहिती पुरवली. आता कुठे राधाची टूप पेटली. म्हणजे तुम्ही आईंचा मुलगा म्हणजे तुम्ही विराट दादा आहात का? हा, आई नेहमी तुमच्याबद्दल भरभरून बोलत असतात. दादा, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, राधा विराटला बघून बोलली. विराटने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि हळूवार तिच्या डोक्यावरून हात फिरवला. डोक्याच्या मागे थोडे थोपटले. हे करत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू मात्र गालावरून खाली वाहू लागले. त्याचा डोक्यावरील आपुलकीच्या स्पर्शाने राधाही भावुक झाली. तिलाही गहिवरून आले आणि तिच्याही डोळ्यातील अश्रू वाहू लागले. आमच्या जवळची माणसे गमावणे काय असते हे राधा नाही समजणार तो कोण समजणार. ही परिस्थिती तिने खूप जवळून अनुभवली होती. त्या भावना, ती हतबलता, असहाय्यता काय असते ती नाही समजणार तर कोण समजणार. आता तिचेही डोळे घळघळ वाहू लागले होते. विराटने मान हलवून नाही, आता रडायचे नाही अशी मान हलवून खूण केली
आणि तिचे अश्रू थरथर त्या हाताने पुसले. राधानेही लगेच विराटचे अश्रू पुसले आणि तिनेही नाही अशी मान हलवली. हे सर्व इंद्रा दूर उभा राहून पाहत होता. आता अजिबात रडायचे नाही. तुझा हा भाऊ नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. तू आजपासून माझी मानलेली बहीण नाही तर खरी बहीण आहेस. तुझा या भावावर पूर्ण हक्क आहे. त्यामुळे बिनधास्त तुझा हक्क माझ्याकडे मागत जा. आणि हे अहो दादा करणे बंद कर. या हाकेमध्येच मला परकेपणा दिसतो. त्यामुळे आजपासून फक्त दादा. कळले? त्याने तिच्या गालावर थोपटत तिला समजावले. हो दादा. तिनेही लहान मुलांसारखी होकारार्थी मान हलवली. 2 दिवसानंतर तयार राहा. मी तुला काही दिवसांसाठी आपल्या घरी घेऊन जाणार आहे, विराटने इंद्राकडे बघत राधाला सांगितले. यावर राधा काय बोलणार? इंद्रा त्याआधीच राधाजवळ येऊन उभा राहिला. ए काय? तू मला न विचारता न सांगता तिला कसा काय घेऊन जाऊ शकतोस? तिचा नवरा मी आहे. मला विचारल्याशिवाय तू तिला घेऊन जाऊ शकत नाहीस, इंद्राने थोडे रागातच विराटला सांगितले. तू असशील तिचा नवरा, मीही तिचा भाऊ आहे आणि आजपासून मला तुला विचारायची गरज नाही. माझी जेव्हा इच्छा असेल आणि तिची यायची तयारी असेल तेव्हा मी तिला घेऊन जाणार. तू मध्ये पडायचे नाहीस. नाहीतर माझ्या बहिणीला कायमची घेऊन जाईल. मग तू बस असाच तिच्या विरहात देवदास बनून राहा. विराटनेही लगेच इंद्राला सडेतोड उत्तर दिले. ही या दोघांची जुगलबंदी पाहून राधाला नक्की कोणाला समजून सांगावे आणि काय बोलावे असे झाले होते. ती फक्त एकदा विराटकडे आणि एकदा इंद्राकडे बघण्याचा कार्यक्रम करत होती. सर मी जाऊ? राधाने या दोघांवर कंटाळून शेवटी विचारले. व्हॉट? सर, विराटने पोटावर हात ठेवून हसत विचारले. तो आता खळखळून हसत होता. चू चू. द इंद्रनील पटवर्धन, ज्याच्या मागे कॉलेजच्या निम्म्याहून जास्त मुली जानू बेबी म्हणून पळत होत्या, त्याची बायको त्याला सर बोलते. विराट पुन्हा जोरजोरात हसू लागला. साल्या थांब तुला सांगतो. इंद्रनील विराटकडे धावला. तो त्याची मान पकडणार तेवढ्यात तो केबिन बाहेर सटकला. तू भेटशील ना? मग बघतो. आता तो राधासमोर आला. अगदी तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा होता. आता बोल, काय बोलत होतीस? तो तिच्यासमोर झुकत बोलला. सर नो. तिच्या तोंडातून बाहेर येणार की त्याने तिला झटक्यात ओढले आणि ती त्याच्या त्या भारदस्त छातीवर येऊन आपटली. तिचा तोल जाणार की त्याने तिच्या कमरेत हात घालून सावरले. या लगबगीत तिच्या मुलायम ओठांचा स्पर्श त्याच्या मानेवर झाला आणि तो रोमांचित झाला. अगदी मऊ लॅविश फर्निचर आणि सभोवतालच्या प्रकाशाने भरलेल्या इंद्रनीलच्या प्रशस्त ऑफिसमध्ये राधा त्याच्यासमोर अगदी त्याच्या छातीवर हात ठेवून उभी होती. त्याचे डोळे प्रेमाने चमकत होते. इकडे तिच्या सौंदर्याने आणि सादगीने मोहित होऊन इंद्रनील तिच्याकडे संमोहित होऊन पाहत होता. सूर्य मोठ्या खिडक्यांमधून उबदार चमक दाखवत असताना त्या वातावरणात इंद्रनीलने राधाचा हात पकडण्यासाठी हात पुढे केला. त्याचा कोमल स्पर्श मात्र प्रेमळ भावनाच्या खोलीने भरलेला होता. त्याच्या ओठांवर एक छोटंसं खट्याळ हसू होते. तसेच त्याने तिला पुन्हा आणखी जवळ खेचलं. त्यांच्या शरीराला एकमेकांचा जवळजवळ स्पर्श होत होता. तिच्या छातीवर
त्याच्या छातीचा स्पर्श झाला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. इंद्रनीलच्या डोळ्यात पाहिल्यावर राधाचे हृदय धडधडले. प्रेम आणि इच्छेची गर्दी जाणवली. त्या क्षणी त्याच्या ऑफिसच्या भव्यतेने वेढलेल्या, बाहेरच्या गोंधळापासून दूर असलेल्या आपल्याच छोट्याशा जगात असल्यासारखे तिला वाटले. एकही शब्द न बोलता इंद्रनील तिच्या आणखी जवळ झुकला आणि राधांच्या ओठांवर मऊ ओठ टेकवत एक चुंबन घेतले. त्याच्या त्या कृतीने ती शहारली. तो कोमल क्षण, तो त्याचा हळुवार स्पर्श, त्याचे सर्व हावभाव जे तिच्याबद्दलच्या त्याच्या प्रेमाची कबुली देत होते, ती त्याच्या मिठीत विरघळली आणि तिनेही आज पहिल्यांदाच प्रतिसाद दिला. तिच्यावर झालेल्या बदलाने आणि उत्कटतेची तिला तिचीच थोडी लाज वाटली. राधा आणि इंद्रनीलच्या घनिष्ठ नात्याचा त्याच्या आलिशान ऑफिसच्या वातावरणातील तो क्षण साक्षी होता. ती शांतता एकमेकांवरील त्यांच्या घनिष्ठ प्रेमाची ओरडून ओरडून घोषणा करत होता. जेव्हा ते एकमेकांच्या मिठीत गुंतून उभे होते, तेव्हा बाहेरचे जग जणू त्यांच्यासाठी नाहीसे झाले होते. ते दोघे फक्त त्यांच्या प्रेमाच्या सहवासात गुंतले होते. आज ना तो थांबणार होता, ना कदाचित ती. आत्ता त्या इंद्रनीलच्या ऑफिसच्या आल्हाददायक वातावरणात राधा आणि इंद्रनील एका उत्कंठ मिठीत अडकलेले होते. तो प्रेमळ प्रकाश जणू एक त्यांच्यासाठी तिथे मोहक आणि रोमॅन्टिक वातावरण तयार करण्यासाठीच हजर होता. ते आता एकमेकांच्या डोळ्यात खोल आराधनेने गुंतले होते. इंद्रनीलने त्याच्या मोहिनीने तिला प्रेम करायला लावले होते. राधाच्या चेहऱ्यावर प्रेमळपणे एक फुंकर मारून तिच्या कानात तो गोड आवाजात लव्ह यू माय स्वीटी, माय स्ट्रॉबेरी, आय लव्ह यू कुजबुजला. ते शब्द ऐकून राधाचे हृदय जोरजोरात धडधडत होते. आता तिला वाटले तिचे हृदय धडधड करून बाहेर टुन्नूक उड्या मारत येते की काय. तिने तिच्या नाजूक हृदयावर हात ठेवून त्याला शांत करण्याचा असफल प्रयत्न केला. प्रत्येक क्षणाबरोबर त्यांच्या प्रेमाची तीव्रता तिला अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवत होते. त्यांचे ओठ उत्कट चुंबनात पुन्हा भेटणार असतानाच ऑफिसचा दरवाजा अचानक उघडला गेला. विराट, इंद्रनीलचा जिवलग मित्र आणि राधाचा भाऊ समोर उभा होता. आपला घसा साफ करत विराट चिंतेने बोलला, आय एम सो सॉरी. मला व्यत्यय आणल्याबद्दल दिलगिरीही आहे, परंतु आता मी प्रोजेक्टबद्दल बोलण्यास आलो होतो आणि हे खूप गरजेचे आहे. सो इंद्रनील, कॅन यू कंटिन्यू युअर रोमान्स ॲट युअर होम, राईट? विराट हसत बोलला. इंद्रनीलने विराटला एक रागीट लूक दिला. खरे तर त्याला विराटचा खूप राग आला होता. त्याने त्यांच्या रोमान्समध्ये व्यत्यय जो आणला होता. परंतु प्रोजेक्टबद्दल बोलणेही खूप गरजेचे होते. नाईलाजास्तव तो राधापासून दूर झाला आणि त्याच्या चेअरवर येऊन बसला. राधानेही आपली कपाळावर आलेली एक केसांची बट लाजत कानामागे सारली आणि मगाशी घेऊन आलेली फाईल उचलत पटकन केबिन बाहेर पळून गेली. बाहेर ती थोडी धडपडतच आली. लाजत जी पळाली होती, परंतु बाहेर येऊन कोणाला तरी धडकली आणि धडाम! समोरील व्यक्ती धाडकन जमिनीवर पडल्याचा आवाज आला. व्हॉट द हेल? पडलेल्या व्यक्तीने तोंडातून शब्द काढलेलेच होते की राधाने त्या व्यक्तीकडे आणि त्या व्यक्तीने राधाकडे पाहिले. हो, बरोबर, ही शनायाच होती जी आजपासून इंद्रनीलच्या ऑफिसमध्ये
शर्माची बिझनेस पार्टनर म्हणून काम करणार होती. झाले असे की शनाया ती ऑफिसमध्ये आली आणि धावतच इंद्राच्या केबिनकडे पळाली आणि इकडे राधा मॅडम लाजत केबिनमधून बाहेर पडली. अन झाला ना राव दोघींचा ॲक्सिडंट. धडाम. ती पडलेली पाहून ऑलमोस्ट सर्व स्टाफ तिच्या बाजूला जमा झाला होता आणि तिच्यावरती फिदी हसत होता. सर्व आपले पोट धरून शनायावरती हसत होते. ती पूर्वी जेव्हा केव्हा ऑफिसला यायची तेव्हा सर्व स्टाफला ओरडून बोलायचं. लेडीज स्टाफला तर इंद्राच्या आजूबाजूलाही भटकू देत नव्हती. आता सर्वांना हे माहीत होते की शनायाचे त्यांच्या बॉससोबत लग्न झालेले नाही. तशी तर ती ऑफिसमध्ये कोणालाच आवडत नव्हतीच, परंतु बॉसची गर्लफ्रेंड म्हणून तिला सर्व घाबरून होते. ती ऑफिसमध्ये आली की तिच्या नजरेस पडणार नाही याची ते पुरेपूर काळजी घ्यायचे. परंतु योगायोगाने कधी तोंडभेट झाली की ती त्यांच्या पाणउतारा केल्याशिवाय सोडायची नाही. ॲक्च्युली ती पडली म्हणून नाही तर आता तिच्या परिस्थितीवर सर्व हसत होते. थँक यू. भेटूया लवकरच पुढील भागात. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.